एकीकडे मतदानाची लगबग तर दुसरीकडे नोटांची बंडल आणि ईव्हीएम हॅकिंगचा आरोप. अंबरनाथच्या निवडणुकीत सत्तेतील मित्र पक्षच एकामेकांचे वैरी बनले आहेत. भाजपच्या उमेदवारांच्या नावे पैसे वाटताना अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडलं, तर शिंदे सेनेने भाजपवर ईव्हीएम छेडछाडीचा आरोप लावला. राजकारणात कायमचे मित्र आणि कायमचे शत्रू नसतात, हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. पण अंबरनाथमध्ये जे घडतंय ते पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. राज्यातील 23 नगर परिषद आणि नगर पंचायतांसाठी मतदान सुरू आहे, पण सर्वांच्या नजरा लागल्या आहेत त्या ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगर परिषदेकडे. का? कारण इथे राज्यात सत्तेत असलेली महायुती म्हणजेच भाजप, शिंदेसेना आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी स्थानिक पातळीवर एकामेकांच्या विरोधात नुसते लढत नाही, तर एकामेकांचे कपडे फाडत आहेत. मतदानाच्या आदल्या रात्रीपासून ते मतदानाच्या दिवसापर्यंत इथे पैशांचा पाऊस, बोगस मतदारांची गर्दी आणि थेट ईव्हीएम वर संशय, असा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे. चला घटनाक्रमानुसार पाहूया नेमकं काय घडलं आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल मॅच. सुरुवात करूया 19 डिसेंबर रात्रीच्या त्या घटनेपासून ज्याने अंबरनाथ हादरलं. प्रभाग क्रमांक 28 मध्ये मध्यरात्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एक स्टिंग ऑपरेशन केलं. त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना मतदारांना पैसे वाटप करताना रंगेहात पकडल्याचा दावा केला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा निवडणूक आयोगाची भरारी पथक तिथे पोहोचले, तेव्हा पकडण्यात आलेल्या 2 कार्यकर्त्यांकडे फक्त पैसेच नाही, तर भाजप उमेदवार पूनम पाटील यांच्या नावाची पावती आणि नोटांची बंडल सापडली. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा चौकशी केली, तेव्हा या कार्यकर्त्यांकडे कोणत्या इमारतीत कोणाला पैसे द्यायचे आहे याची यादीच सापडली. मित्रांनो, विचार करा, राज्यात भाजप आणि अजित पवार गट एकत्र मांडीला मांडी लावून बसलेत, पण अंबरनाथमध्ये अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी भाजपचा हा गेम उघडीस आणला आहे. यालाच म्हणतात स्थानिक राजकारण. आता वळूया दुसऱ्या मोठ्या घटनेकडे. कोहेजगाव परिसर इथे एका सभागृहात शेकडो महिला अचानक जमल्या होत्या. मतदानाच्या दिवशी इतक्या महिला एकत्र का, हा संशय निर्माण झाला आणि इथे एक विचित्र राजकीय समीकरण पाहायला मिळालं. या महिला बोगस मतदार असल्याचा संशय आल्याने एरवी एकामेकांचे कट्टर वैरी असलेले भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांचा आरोप आहे की शिंदे सेनेने बोगस मतदान करण्यासाठी या महिलांना बाहेरून आणलं होतं. सध्या पोलीस आणि निवडणूक आयोग या महिला कुठून आल्या, कशासाठी आल्या याची चौकशी करत आहे. पण या घटनेमुळे शिंदेसेना बॅक फूटवर गेल्याचे चित्र दिसून आले आहे. आता पाहूया तिसरा आणि सर्वात गंभीर आरोप. प्रभाग क्रमांक 5 मधील साऊथ इंडियन शाळेतील मतदान केंद्रावर मोठा गदारोळ झाला. येथे शिंदेसेनेचे उमेदवार शैलेश भोईर यांनी थेट भाजपवर गंभीर आरोप केला. त्यांचा आरोप आहे की भाजप उमेदवाराचा भाऊ तुषार तेलंगे यांनी ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड केली आहे. या आरोपानंतर शिंदेसेनेचे शेकडो कार्यकर्ते मतदान केंद्राबाहेर जमले आणि तणाव निर्माण झाला. हे आरोप खूप गंभीर आहेत, कारण ईव्हीएम वर सहसा विरोधी पक्ष संशय घेतात, पण इथे सत्तेतील भागीदार पक्षच एकामेकांवर मशीन हॅक केल्याचा आरोप करत आहे. याचा अर्थ महायुतीमध्ये विश्वासाचा अंश उरलेला नाही, हेच यातून सिद्ध होतं. थोडक्यात सांगायचं तर अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीने राज्याच्या राजकारणातील एक विदारक सत्य समोर आणलं आहे. वरती नेते गळ्यात गळे घालत असले तरी खाली कार्यकर्ते एकामेकांचे गळे पकडत आहेत. पैसे वाटप, बोगस मतदान आणि ईव्हीएमचे वाद, लोकशाहीसाठी हे चित्र नक्कीच चांगलं नाही. आता निवडणूक आयोग यावर काय कारवाई करणार आणि मतदानाचा निकाल काय लागणार हे पाहणं महत्वाचं ठरेल. तुम्हाला काय वाटतं? सत्तेतील पक्षांचा हा असा तमाशा पाहून सामान्य मतदाराने कोणावर विश्वास ठेवावा? तुमचे मत खाली कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल मॅच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.